नमस्कार, स्वागत आहे तुमचं हेल्थ की बात डॉक्टर राहुल बडे के साथ. मी डॉक्टर राहुल बडे, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ राकेश आरुद्यार फिटनेस अकॅडमी. हा आजचा जो पॉडकास्ट आहे हा राकेश आरुद्यार फिटनेस अकॅडमीने स्पॉन्सर केलेला आहे. माझ्यासोबत आहेत अभय पाटील. अभय पाटील हे एक फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन कोच आहेत, पुण्यामध्ये काम करतात. त्यांचं ऑनलाईन प्रेझन्सही खूप चांगला आहे. ओव्हर टू द अभय. नमस्कार. सध्या आत्ता उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे आणि त्याच्या निमित्तानेच आज एक आपण चांगला पॉडकास्ट घेऊन येऊया आणि तो म्हणजे उन्हाळा आणि हायड्रेशन याच्या संदर्भात आजचा विषय आहे. आणि आपल्याबरोबर डॉक्टर बडे आहेत. आणि सर्वात पहिला माझा उन्हाळा आणि हायड्रेशन याच्यावरती एक प्रश्न आहे, तो म्हणजे हायड्रेशनचे आम्हाला महत्त्व समजून सांगा. ओके, तर हायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची पातळी किती आहे आणि त्यानुसार आपला हायड्रेशन स्टेट ही डिसाईड होत असते. जर आपण ह्युमन बॉडीमध्ये बघितलं तर 60 ते 65% हे वॉटर कंटेन असतं आणि न्यूबॉर्नमध्ये किंवा इन्फंटमध्ये 75% पाण्याचं प्रमाण असतं. वॉटर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या व्हेरियस मेटाबॉलिक प्रोसेसेससाठी. आणि जर इफ समबडी बॉडीज वॉटर लेवल ड्रॉप टू द 10%, जर कुणाची शरीरात पाण्याची पातळी 10% जरी घटली त्याच्या वजनाच्या, तर डेथ होऊ शकते. 10% बोलतो मी, फक्त 10% पाण्याचं प्रमाण कमी झालं शरीरामध्ये तर डेथही होऊ शकते. आणि पाण्याचं प्रमाण फक्त 2% कमी झालं तर जी कंडिशन क्रिएट होते त्याला आपण डिहायड्रेशन असं संबोधतो, फक्त 2%. आणि शरीरात पाण्याची पातळी 2% कमी झाली तरी आपला मेंटल फिजिकल परफॉर्मन्स हा काय होतो, एका प्रकारे इम्पेअर्ड होतो. ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होणार नाही आहे. पाण्याचं महत्त्व समजून सांगायचं असेल तर एक साधं उदाहरण देतो. एक लेडी MR होत्या, तर ते सकाळी 10 वाजता जॉब करायला घराच्या बाहेर जायच्या, डॉक्टरांकडे कॉल घेण्यासाठी जायच्या, संध्याकाळी 5:30-6 वाजता यायचा. आणि त्यांना पब्लिक टॉयलेट यूज करण्याचा फोबिया होता. काही प्रमाणात पब्लिक टॉयलेट जर यूज केलं तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं, हे पण एक कारण असू शकतं. पण ते पब्लिक टॉयलेट यूज करत नव्हते. मग ते व्हॉलेंटरीली वॉटर कमी कन्झ्युम करायचे आणि व्हॉलंटरी वॉटर कमी कन्झ्युम करायचे. यामुळे हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होत गेली आणि जी कंडिशन तयार झाली ती डिहायड्रेशन झाली. त्या डिहायड्रेशनचे बरेच साईन सिम्पटम्स आहेत. जर तुम्ही अर्ली साईन सिम्पटम्स म्हणू शकता किंवा एक साईन सिम्पटम डिहायड्रेशनचा असाही आहे की हेडॅक व्हायला लागतं आणि मग त्यांचं डोकं दुखायला लागलं. मग त्यांनी बऱ्याच डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी MRI सांगितला, CT स्कॅन सांगितलं, सगळं केलं. पण प्रत्येक टेस्ट ही काहीच दाखवत नव्हती आणि कुठलं फाइंडिंग येत नव्हतं. मग त्यांना समजत नव्हतं, माझ्या सगळ्या टेस्ट तर झाल्यात, मेडिसिन पण चालू आहे, पण हेडॅक का होत आहेत. तर नंतर ही एक गोष्ट लक्षात आली की ते त्यांच्या शरीराला व्हॉलंटरीली डिहायड्रेटेड ठेवतात, पाण्याचं प्रमाण कमी पित आहेत. आणि पाण्याचं प्रमाण कमी पिल्यामुळे काय होतं तर डिहायड्रेशन होतं. आणि डिहायड्रेशनमधनं काय होतं तर हेडॅक, डोकं दुखण्याची समस्या उद्भवते. हा एकच आहे, पण बरेच साईन सिम्पटम्स आहेत डिहायड्रेशनचे, तू स्क्रीनवरती बघू शकतो. पण ह्याच्यामध्ये सिव्हिअरिटी कशी आहे की अर्ली स्टेजमध्ये, लेटर स्टेजमध्ये आणि सिव्हिअरली डिहायड्रेटेड काय आहे ते आहे. यूट्यूब, इंस्टाग्रामवरती बरेच जण प्रमोट करत असतात स्किन टोनसाठी. तर डेफिनेटली स्किनसाठी सुद्धा आपल्याला प्रॉपरली हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे किती साधा आणि सोपा उपाय आहे. बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये भरपूर लोकांचे हेडपेन होत असतात. म्हणजे पाणी न पिल्यामुळे आपलं डोकं दुखू शकतं. म्हणजे हे आपल्याला माहीत सुद्धा डेफिनेटली नव्हतं. जर आपण डिहायड्रेटेड राहू तर आपलं हेडॅकची समस्या उद्भवू शकते. डॉक्टर, मला अजून एक असा प्रश्न आहे की डिहायड्रेशन होण्यामागे अजून काय असे कारण आहेत? म्हणजे कोणकोणते कारण आहेत की ज्याने आपली बॉडी डिहायड्रेट होते? ओके, तर जसं आपण आधीचं एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये ते स्वतःहून वॉटर इंटेक रिस्ट्रिक्ट करत होते की वॉटर कन्झ्युम करत नव्हते, त्याच्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतो. पण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं. तर सर्वात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट समजणं ही आहे की आपल्या शरीरातून वॉटर लॉस कसा होतो. तर मेजॉरिटी जो वॉटर लॉस होतो 1 to 1.5 लिटर तो युरिनमधनं होतो. दुसरा जो मेजॉरिटीली वॉटर लॉस होतो आहे तो ब्रीदिंग आणि इव्हॉपरेशन. तर राईट नाव हे बऱ्याच लोकांना समजत नाही, माहितीही नसतं काही वेळेस की जेव्हा आपण दोघं प्रेझेंटली एकमेकांशी बोलतो आहे, हा पॉडकास्ट रेकॉर्ड करतो आहे, स्टील वी आर लूजिंग वॉटर फ्रॉम आवर बॉडी.
आपल्या शरीरातून आत्तासुद्धा वॉटर लॉस होतो आहे. तो कशातून होतो आहे, तर जो काय आपण ब्रीद आऊट करतो आहे तर त्याच्यातून होतं आहे. जर कधी आपण महाबळेश्वरला गेलो एकदम थंडीच्या कडाक्याच्या हिवाळ्यात, त्यावेळेस समजतं की आपल्या तोंडातून वाफ निघते. शाळेमध्ये असताना सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यांनी हा खेळ खेळलाच आहे. तर जेव्हा केव्हा आपण बोलत असतो, ब्रीद आऊट करत असतो, त्यावेळेस आपल्या शरीरातून मॉइश्चर बाहेर पडत असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही झोपता रात्री 10-11 वाजता, सकाळी 6 वाजता उठता, तर 7-8 तास कंटिन्युअसली तुमची बॉडी ही एक्सक्रीट करत असते शरीरातून पाण्याला. त्याच्यामुळे युरिन आहे, त्यानंतर आपलं ब्रिदिंग आहे, स्वेटिंग आहे आणि फिकल मॅटर आहे. फिकल मॅटरमधनं सुद्धा काही प्रमाणातून शरीरातून वॉटर हे लॉस होत असतं. तर अशा प्रकारे आपल्या शरीरातून हा वॉटर लॉस होत असतो. पण जर कुणी खेळाडू असेल आणि राईट नाव IPL चालू आहे, IPLमधल्या क्वचित मॅचेस ह्या दुपारी 3:30 वाजता स्टार्ट होतात. तर 3:30 वाजता पण सूर्याचं प्रखर ऊन असतं आणि स्वेटिंग पण खूप मोठ्या प्रमाणात होते. तर जे लोक आउटडोर गेममध्ये इन्वॉल्व असतात तर डेफिनेटली त्यांमध्ये स्वेटिंगचं प्रमाण जास्त आहे आणि वॉटर लॉस होण्याचं प्रमाण पण 100% जास्त असणार आहे. त्यासोबतच जे लेबर ॲक्टिव्हिटी करतात किंवा 7-8 तास उन्हामध्ये बाहेर राहतात, हीट एक्सपोजर ज्या लोकांना जास्त आहे त्या लोकांनासुद्धा वॉटर लॉस हा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ते लोक प्रोन आहेत डिहायड्रेशनसाठी. ओके. म्हणजे प्रत्येकाच्या कंडिशननुसार त्यांची ॲक्टिव्हिटी काय आहे वगैरे यानुसार आपल्याला पाण्याचं प्रमाण जाणं गरजेचं आहे. परंतु अजून जर लोकांना जर आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगायचं असेल, म्हणजे एक प्रमाणामध्ये जर तुम्ही सांगायचं झालं तर तुम्ही कसं सांगाल की आपल्या बॉडीला पाण्याची गरज किती आहे? ओके, तो क्वेश्चन घेऊ आपण अभय. पण याच्यात आणखीन एक सांगण्यासारखा मुद्दा आहे की काही गोष्टी अशा असतात आपल्या डे टू डे लाईफमध्ये की ज्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन क्रिएट करतात, त्याला आपण डायुरेटिक्स म्हणतो. आणि हे असं डायुरेटिक्स एक समजून सांगायचं झालं तर डायुरेटिक्स म्हणजे काय, की असा पदार्थ, अशी गोष्ट जेव्हा केव्हा ती आपण कन्झ्युम करतो तर ती घेतल्यामुळे किडनी फिल्ट्रेशन रेट वाढवते आणि किडनीमधनं वॉटर आउटपुट जास्त होतं, युरिन आउटपुट जास्त होतं. आणि भारतातले लोक मोस्ट ऑफ द टाईम, महाराष्ट्रातले लोक असं डायुरेटिक्स हे सकाळी झोपेतून उठल्यानंतर घेतात. तर हे डायुरेटिक्स जे आहे ते चहा आहे. काही लोक चहा घेतात, कॉफी घेतात, यामध्ये कॅफिनचं प्रमाण असतं. कॅफिन इटसेल्फ ॲक्ट्स ॲज अ डायुरेटिक्स. त्यासोबतच जे लोक जिम करतात तर ते वर्कआउटच्या अगोदर वर्कआउट खूप चांगला व्हावा, चांगली रश भेटावी याच्यासाठी प्री वर्कआउट घेतात. तर सुरुवातीच्या काळात प्री वर्कआउटमध्ये कॅफिनचं प्रमाण हे 150 मिलीग्राम, नंतर 200 मिलीग्राम. आता काही प्री वर्कआउटमध्ये कॅफिनचं प्रमाण हे 400 मिलीग्रामपर्यंत गेलं आहे. तर हा जो कॅफेन आहे हा पण डायुरेटिकसारखं काम करतो. जे काही कोल्ड ड्रिंक्स आहेत, त्या कार्बोनेटेड ब्रेवरेजेस आहेत, त्या सर्वांमध्ये कॅफिन असतं. आणि कॅफिन टाकच्या मागचं कारण आहे की ते कॅफिन एका प्रकारे ॲडिक्शनचं काम करतं. तर मग कोणतंही एनर्जी ड्रिंक असेल, कोणतंही कोल्ड ड्रिंक कार्बोनेटेड असेल, दॅट इट सेल्फ कंटेन अ कॅफिन अँड इट इज गोइंग टू ॲक्ट्स ॲज अ डायुरेटिक्स. मग उन्हाळ्यामध्ये आता जे काही कोल्ड ड्रिंक्स आहेत ते पिणं गुड चॉईस आहे का, तर डेफिनेटली नाही आहे. आणि त्यासोबतच एनर्जी ड्रिंक्स ते तात्पुरत्या लेवलपर्यंत तुमची एनर्जी लेवल वगैरे वाढवतील, पण अल्टिमेटली ते तुमच्या जर प्रॉपरली तुम्ही हायड्रेटेड नाही झालात तर शरीराला ते डिहायड्रेट करण्याचं 100% काम करेल. तर या उन्हाळ्यामध्ये जर कुणी प्रमोट करत असेल की प्या, कोल्ड ड्रिंक प्या, कॉफी प्या, कार्बोनेटेड ड्रिंक प्या, एनर्जी ड्रिंक प्या, तर ते तुमच्या शरीराला बिलकुल हायड्रेट करणार नाही. जर ते हायड्रेट केलं असतं तर तुम्ही IPLच्या स्टेडियमवर बघितलं असतं, सगळ्या लोकांनी एनर्जी ड्रिंक, कार्बोनेटेड ड्रिंक पिलं असतं. पण हे बराच वेळेस ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, ऑरेंज कलरचं ड्रिंक पितात. तर हे आहे आयसोटोनिक सोल्युशन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण व्यवस्थित आहे आणि ते शरीराला तुमच्या प्रॉपरली हायड्रेट करण्यासाठी मदत करतं. नक्कीच. म्हणजे लहान मुलंसुद्धा आत्ता मोठ्या प्रमाणात, म्हणजे लहान मुलं आणि मोठी लोकंसुद्धा भरपूर प्रमाणात अशा ड्रिंक्स कन्झ्युम करत आहेत. आणि ते टोटली रॉंग आहे आणि त्याला प्रमोटही नाही करायला पाहिजे. आणि प्रॉपरली हायड्रेटेड राहायचं असेल तर त्या गोष्टी करणं पण चुकीचं आहे. नक्कीच. तर आता डिहायड्रेशन झाले आहे, आपल्याला कसं समजायचं कसं? ओके, तर युरिनचा कलर सगळ्यात बेस्ट मार्कर आहे. आणि त्यानंतर तू जर प्लाझ्मा इलेक्ट्रोलाइट लेवल वगैरे बघितले, पण ते शक्य नाही आहे. ते मेडिकल फॅसिलिटी जिथं असेल तिथेच शक्य आहे. पण आपल्या आयुष्यामध्ये की नाही, डे टू डे लाईफमध्ये आपली शरीर डिहायड्रेटेड आहे का नाही हे समजण्यासाठी की नाही युरिनचा कलर खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या स्किनवरती चार्ट दिसतो आहे. ज्या कुणाची बॉडी ही प्रॉपरली हायड्रेटेड असते त्यामध्ये युरिनचा कलर हा युजली क्लिअर येतो.
आणि जशी जशी डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते तर हा कलर चेंज व्हायला लागतो. क्लिअरकडनं लाईट येल्लो, त्याच्यानंतर पेल येल्लो, माइल्डली डिहायड्रेटेडमध्ये येल्लो. तर जसा जसा डार्क कलर होत जाणार आहे तर शरीर हे डिहायड्रेटेड झालेलं असतं. तर बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस झोपेतून उठतो त्यावेळेस मी एकदा झोपल्यानंतर झोपेतून उठून पाणी वगैरे पित नाही. तर रात्री जर मी 11 साडे 11 वाजता झोपलो आणि सकाळी 7 वाजता उठलो तर ह्या 6-7 तासामध्ये मला वॉटर सोर्स नाही आहे आणि माझी बॉडी कंटिन्युअसली ब्रिदिंग थ्रू वॉटरला बाहेर काढते. त्यासोबतच किडनीमध्ये फिल्ट्रेशनचंही काम चालू आहे. युरिन पण बनत आहे. ज्यावेळेस सगळेजण झोपेतून उठता त्यावेळेस माइल्डली बॉडी डिहायड्रेटेड असते. म्हणजे युरिनचा कलर हा स्लाइटली येल्लोइश होतो. काही वेळेस वर्कआउट करत असताना जर आपण प्रॉपरली हायड्रेटेड नसू त्यावेळेस युरिनचा कलर जर चेंज झाला तर आपल्याला समजायला लागेल की आपले शरीर हे डिहायड्रेटेड झालेलं आहे आणि आपल्याला पाणी पिण्याची गरज आहे. त्यासोबतच थ्रस्ट, युरिनचा कलर सेकंडरी आहे पण प्रायमरीली जेव्हा केव्हा आपल्याला ताण लागते त्यावेळेस आपण पाणी पिणं गरजेचं आहे. यामध्ये सांगण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की बरेच जण जे एक्सरसाइज करतात, जे प्रॉपरली मल्टीविटॅमिनची टॅबलेट घेतात, स्पेसिफिकली ज्यामध्ये बी कॉम्प्लेक्स आहे, तर ही टॅबलेट घेतल्यानंतर युरिनचा कलर हा चेंज होतो, क्लिअर टू येल्लो होतो. तो येल्लो कलर झाला आहे कारण शरीर आपला जो एक्सेस बी कॉम्प्लेक्स आहे ते फिल्टर करून किडनी थ्रू शरीराच्या बाहेर टाकते. तर बी कॉम्प्लेक्समुळे जर येल्लो कलर झाला तर आपली बॉडी डिहायड्रेटेड आहे बिलकुल समजण्याची गरज नाही. बॉडी प्रॉपरली हायड्रेटेड आहे पण तो बी कॉम्प्लेक्समुळे युरिनला कलर येल्लो कलर चाललेला आहे. तर हे काही आहे या गोष्टी थ्रू तुम्ही समजू शकता की बॉडी डिहायड्रेटेड आहे का नाही आहे. त्यासोबतच जे ओल्ड एज पर्सन्स असतात त्यांच्यामध्ये जे थ्रस्टचे रिसेप्टार्स असतात तर हे ब्लंट होत जातात. तुझ्या माझ्या वयात किंवा आपल्यापेक्षा ज्यांचं वय कमी आहे अशा लोकांमध्ये आपली बॉडी डिहायड्रेटेड झाली की आपल्याला थ्रस्ट डेव्हलप होत आहे. आपण वॉटर कन्झ्युम करतो, बॉडीला प्रॉपरली हायड्रेटेड ठेवतो, पण ओल्ड पर्सनमध्ये हे ब्लंट होतात. म्हणजे त्यांची बॉडी डिहायड्रेटेड होते पण त्यांना थ्रस्ट डेव्हलप होत नाही. तर मग अशा ओल्ड पॉप्युलेशनकडे टाईम टू टाईम लक्ष देणं गरजेचं आणि त्यांना प्रॉपरली हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. मग आता डिहायड्रेट होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? असं मगाशी तुम्ही सांगितलं की कॉफी, टीसारखे जे डिहायड्रेट होणारे फूड आहेत, पदार्थ आहेत, त्याच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे. तर असे कोणते पदार्थ आपण आपल्या खाण्यामध्ये घेतले पाहिजेत, याबद्दल थोडंसं सांगा. ओके अभय, तर सगळ्यात पहिल्यांदा बॉडीला जर हायड्रेटेड ठेवायचं असेल तर वॉटर 50% आपल्या शरीराची पाण्याची जी गरज असते ती आपण पाणी पिऊनच भागवतो. त्याच्यामुळे 50% पाणी पिणं हायड्रेशन स्टेटससाठी 50% वॉटर कॉन्ट्रीब्यूट करतं. मग हे पाणी किती प्यायला हवं आहे? तर फिटनेस क्षेत्रातली सर्वात सोपी टिप 4 ते 5 लिटर पाणी प्या, 6 लिटर पाणी प्या. आणि लोक ब्लाइंडली फॉलो करतात आणि एवढ्या पाण्याची शरीराला गरज नाही आहे. आपण पुढच्या हाफमध्ये डिस्कस करूच की एक्सेस वॉटर कन्झ्युम केल्यामुळे काय होतं, हायपोनायट्रेमिया काय असतो आणि त्याचा काय इफेक्ट होतो. आणि मोस्ट ऑफ द ॲथलीट, मॅरेथॉन रनर 30% हे जास्त त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण होतं. तर मग सर्वात पहिली गोष्ट आहे की आपल्या शरीरात पाणी किती प्यावं लागेल. ह्याचं स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर नाही आहे. कारण जर तू महाराष्ट्रात राहत असेल, आपण आज हा मराठीत करतो पण जेव्हा आपण हिंदीत करू त्यावेळेस कोणी उत्तराखंडमधनं किंवा जम्मू काश्मीरमधनं बघेल, तिथं टेम्परेचर वेगळं आहे, इथं टेम्परेचर वेगळं आहे, प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळी आहे. तर त्यानुसार तुम्हाला वॉटर ॲडजस्ट करावं लागेल. पण मेडिकल टेक्स्टबुकमध्ये जे दिलं आहे ना 1 to 1.5 ml पर किलो कॅलरी ऑफ द बॉडी. म्हणजे जेवढं आपलं शरीर कॅलरीज खर्च करतं, किलो कॅलरीज, तर त्याला तुम्ही 1 to 1.5 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल 2000 कॅलरीज 2000 कॅलरीज स्पेंड करायचं. 2000 मल्टिप्लाय बाय 1.5 दॅट इज इक्वल टू 3000 ml. म्हणजे त्यांनी साधारणतः 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. पण ह्यामध्ये आपण कुठली स्पेसिफिक कंडिशन कन्सिडर केली नाही आहे. ह्याला आपण बेसलाईन वॉटर इंटेक म्हणू. यानंतर तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी कशी असेल त्यानुसार तुम्हाला वॉटर इंटेक ॲडजस्ट करावं लागेल. तुमचा हीट एक्सप्लोजर कसा असेल, स्वेटिंग किती होतं, ह्यानुसार तुम्हाला वॉटर इंटेक ॲब्झर्व करावं लागेल. आता हे किलो कॅलरीचं कॅल्क्युलेशन इट इज लिटिल बिट डिफिकल्ट टास्क, तो सगळ्यांना समजणार नाही. दुसरं एक सांगितलं जातं 30 ते 30 to 40 ml पर kg ऑफ द बॉडी वेट. म्हणजे 30 ml
टू 40 ml पर kg ऑफ द बॉडी वेट. म्हणजे इफ एखादा इंडिव्हिज्युअल जर 80 किलोचा असेल तर प्रत्येक किलोला 40 ml. तर 80 मल्टिप्लाय बाय 40. तर 80 मल्टिप्लाय बाय 40 केल्यानंतर जे काही येतं 3200 ml म्हणजे 3.2 लिटर एवढं वॉटर त्याला कन्झ्युम करावं लागेल. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये वॉटर कन्झ्युम करणं. त्यानंतर शरीराची पाण्याची जी गरज असते ती फूडमधनं भागवली जाते. जर तू बघितलं तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल आणि फ्रूट्स ऑलमोस्ट सर्वांमध्ये 80% पाण्याचं प्रमाण जास्त असतं. नक्कीच. जर तू वॉटरमेलन बघितलं 90% जास्त वॉटर कंटेन आहे. कुकुंबर बघितलं 94 to 96% एवढा वॉटर कंटेन आहे. कोणतेही ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स बघ, सीझनल ज्या काही गोष्टी अवेलेबल असतात सर्वांमध्ये वॉटर कंटेन खूप जास्त आहे. फक्त प्रोसेस फूडमध्ये वॉटर कंटेन हे कमी असतं. जर प्रोसेस फूडमध्ये वॉटर कंटेन जास्त असेल तर मायक्रोबायल ॲक्टिव्हिटीमध्ये त्याची शेल्फ लाईफ जास्त नसेल. जर तू बिस्किट्स बघितले तर बिस्किटमध्ये मॉइश्चर कंटेन हे फक्त 4% आहे. मग जर प्रॉपरली हायड्रेटेड ठेवायचं असेल तर आपण ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये वॉटर इनटेक करणं आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, सीझनल फ्रूट्स असतील, सॅलड्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी कन्झ्युम करणं जेणेकरून त्या फूडमधनं सुद्धा तुम्हाला काय भेटेल, वॉटर कंटेंट भेटेल. आणि रिमेनिंग जो असतो तो आपला टी, कॉफी, काही लोक मिल्क कन्झ्युम करत असतील त्याच्यातून आपला जो काही आहे तो कंप्लीट केला जातो. नक्कीच. आता बऱ्याच वेळेला ॲड्युकेट अमाऊंटमध्ये आता तुमचा शब्द मी ऐकला, पण आता आपला हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर सुद्धा लोक लगेच जागृत होऊन काय करतील, उद्या सकाळपासून भरपूर पाणी प्यायला चालू करते. म्हणजे असे पण काही लोक आहेत की सकाळी उठल्यानंतर 1-1 लिटर 1.5 लिटर नुसतं पाणी पितात. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, तर कसं आहे अभय की जेव्हा केव्हा एकाच वेळेस कोणी 3 लिटर पाणी पितं त्यावेळेस शरीर हे प्रॉपरली हायड्रेटेड होत नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे? आपल्या रक्तामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि ते इलेक्ट्रोलाइट्स प्रमाणातच असावे लागतात. जर तुम्ही एक्सेस अमाऊंटमध्ये वॉटर कन्झ्युम करणार आहे तर बॉडी प्रॉपरली हायड्रेटेड होत नाही. कारण एक्सेस पाणी एकसाथ एवढं 3 लिटर पाणी पिलं तर किडनी त्याला फिल्टर करायला सुरुवात करते. मग जे स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि स्पेसिफिकली ज्यावेळेस टेस्ट मॅच खेळायची असते त्यावेळेस त्यांना सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत ग्राउंडवर राहायचं असतं, ज्या टीमला बॉलिंग करायची असते. तर अशा वेळेस हायड्रेशन खूप प्रॉपरली असणं गरजेचं आहे. आता एखादा टेस्ट प्लेयर आहे तो सकाळी 10 वाजता बॅटिंगला येतो, कधी कधी 3 वाजेपर्यंत बॅटिंग करतो आहे, तर त्याचं जर हायड्रेशन प्रॉपर नसेल तर त्याला क्रॅम्प्स येऊ शकतात. तर मग अशा लोकांमध्ये स्पोर्ट्स पर्सनमध्ये हायड्रेशनची प्रोसेस आहे ती 72 आवर्स आधी स्टार्ट होते. आणि ह्या 72 आवर्स अगोदर स्टार्ट झाल्यानंतर प्रत्येक 90 मिनटानंतर त्यांना 150 ml वॉटर कन्झ्युम करण्यासाठी दिलं जातं. मग तुम्हाला तहान लागली आहे, तुम्हाला तहान नाही लागली आहे, तो काय मॅटरच नसतो. तुम्हाला मॅन्डेटरी 150 to 200 ml पाणी प्यावं लागतं. जर असं केलं तर बॉडी प्रॉपरली हायड्रेटेड होईल. आणि एकदाच 3 लिटर पाणी पिलं, एकदाच 4 लिटर पाणी पिलं तर आपलं शरीर त्या वॉटरला होल्ड नाही करू शकत. काय करेल, त्याला तो एक्सेस वॉटरला किडनी हे करून टाकेल, एक्सक्रीट करून टाकेल, युरिन फॉर्मेशन होऊन जाईल. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं हे योग्य आहे. 100% सकाळी उठल्यावर पाणी पिणं गरजेचंही आहे. कारण आपण रात्री 8 तासापासून वॉटर कन्झ्युम केलं नाही आहे आणि ब्रिदिंग थ्रू आणि युरिन फॉर्मेशन थ्रू आपल्या शरीरातून वॉटर लॉस झालेला आहे. पण तो 3 लिटर 2 लिटर असं पाणी पिणं योग्य नाही आहे. तर ह्याची मात्रा जर सांगायचं झालं तर मला मी सांगेल 750 ml to 1 लिटर इज मोर दॅन इनफ वॉटर फॉर द अर्ली इन द मॉर्निंग. 1 लिटर हे खूप झाले. 500 ते 750 ml हे इनफ आहे आपल्यासाठी अर्ली इन द मॉर्निंग. आता काही ॲथलीटमध्ये ओव्हर वॉटर कन्झम्पशन केल्यामुळे जी कंडिशन क्रिएट होते तिला म्हणतात हायपोनायट्रेमिया. म्हणजे शरीरामध्ये रक्तामध्ये सोडियमचं प्रमाण कमी होणं. तर सोडियमचं प्रमाण हे विविध कारणामुळे होऊ शकतं कमी, पण त्यातलं एक कारण आहे एक्सेस फ्लुइड कन्झम्पशन. गरजेपेक्षा जर आपण जास्त प्रमाणात वॉटरला कन्झ्युम केला तर काय होणार आहे की सोडियम हा इलेक्ट्रोलाइट डायल्यूट होणार आहे. आणि सोडियम हा इलेक्ट्रोलाइट जर आपल्या शरीरात डायल्यूट होत असेल तर तो सोडियमचे जे काही प्रॉपरली काम आहे इलेक्ट्रोलाइटचे ते होणार नाही. तर जसं आपण डिहायड्रेशनचे सिम्पटम्स बघितले होते, हेडॅक बघितलं होतं, कन्फ्युजन बघितलं होतं, फिजिकल मेंटल परफॉर्मन्स इम्पेअरमेंट बघितलं होतं, तर हायपोनायट्रेमियाचे काही सिम्पटम्स हे डिहायड्रेशनसारखेच आहे की जसं की हेडॅक होणं, लॉस ऑफ एनर्जी,
ठीक आहे, फटीक, रेस्टलेसनेस, इरिटेबिलिटी. मग लोक काय होतात, कन्फ्यूज होतात. ते एक तर ऑलरेडी वॉटर जास्त कन्झ्युम करतात, रक्तातल्या सोडियमला डायल्यूट करतात आणि त्यानंतर आणखीन जास्त वॉटर कन्झ्युम करतात की ते साईन सिम्टम्स रिव्हर्स होण्याच्या जागेवर आणखीन वाढवतात. आणि का वाढवतात? कारण त्यांना वाटते माझी बॉडी प्रॉपरली हायड्रेटेड नाही आहे, डिहायड्रेटेड आहे. तर अशा वेळेस युरिनचा कलर बघूनच आपण जज करणं योग्य आहे की आपली बॉडी प्रॉपरली हायड्रेटेड आहे का आणि नाही आहे. आणि असं बघितलं गेलं आहे की मॅरेथॉन रनर्समध्ये 30% लोक हे ओव्हर हायड्रेटेड असतात, एक गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. आणि अशा वेळेस सोडियमचं प्रमाण कमी झालं तर मसल क्रॅम्प हा खूप जास्त मोस्ट कॉमन असतो. आणि ऑलमोस्ट 30% ॲथलेट्स असतील, स्पोर्ट्स पर्सन असतील, ते पण कसे असतात, ओव्हर हायड्रेटेड असतात. त्याच्यामुळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा वॉटर कन्झ्युम करणं गरजेचं आहे. आणि आता तुझा प्रश्न येणारच आहे, मला माहिती आहे तुझ्याकडे बघून तू विचारणार, तर मग स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत असताना वॉटर कंटेंट किती असावा? तर ह्याचं कुठे असं क्लिअर कट नाही आहे, पण एक रिसर्चर आहे अँडी गॅल्पन म्हणून, तर त्यांचा एक हा फॉर्म्युला आहे की वॉटर कंटेंट स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत असताना हे किती असायला पाहिजे. तर 2 ml पर kg ऑफ द बॉडी वेट. 2 ml पर kg ऑफ द बॉडी वेट म्हणजे एखादा, तुझं जर आपण उदाहरण घेतलं, तुझं वजन आहे 75 kg, तर 2 ml प्रत्येक बॉडी वेटला, kgला, तर 150 ml. पण हे 150 ml कधी? प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनी. म्हणजे तू जिममध्ये एक्सरसाइज करण्यासाठी गेला आणि प्रत्येक 10 ते 15 मिनिटांनी तुला 150 ml पाणी पिणं गरजेचं आहे. जर तू 1 तास वर्कआउट करत असेल तर पूर्ण एका तासामध्ये 150 ml जर असेल तर एक 600 ते 650 ml पाणी पिणं गरजेचं आहे. लोक 2-2 लिटरचा गॅलन घेऊन येतात आणि त्या गॅलनने ते स्वतःला ओव्हर हायड्रेटेड करतात. तर तेवढं नाही आहे करत. आणि मोस्टली मला माहिती तू AC जिममध्ये वर्कआउट करतो, पण काही लोक हे नॉन AC जिममध्ये वर्कआउट करत असेल, आउटडोअर करत असेल, स्वेटिंग जास्त असेल, तर त्या प्रमाणात त्यांना काय करावं लागेल, हे चेंज करावं लागेल वॉटर कन्झम्पशन. पण एक साधारणतः 2 ml पर kg ऑफ द बॉडी वेट फॉर एव्हरी 10 to 15 मिनिट्स. आणि तुम्ही जर वॉटर कन्झ्युम केलं तर तुम्ही ओव्हर हायड्रेटेड होणार नाही, प्रॉपरली हायड्रेटेड राहणार. आणि प्रॉपरली हायड्रेटेड राहिल्या कारणामुळे तुमचा जो फिजिकल आणि मेंटल परफॉर्मन्स आहे तो परफेक्ट राहील. ह्याच्यामध्ये एक बास्केटबॉल स्टडी पण केली गेलेली आहे. तर जेव्हा केव्हा शरीर डिहायड्रेटेड होतं, 2% पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यावेळेस मेंटल आणि फिजिकल परफॉर्मन्स इम्पेअर्ड होतो. आणि हे बास्केटबॉल प्लेयर जे होते, ज्यांना डिहायड्रेटेड ठेवलं गेलं होतं, तर ह्यांची गोल ॲक्युरेसी खूप कमी झाली होती. तर गोल ॲक्युरेसी 10%ने ड्रॉप झाली. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ज्यावेळेस बॉडी डिहायड्रेटेड असते, तुमचा फिजिकल परफॉर्मन्स हा 10%ने ड्रॉप होतो. तर ही पण एक गोष्ट समजण्यासारखी आहे. आणि बाकी तर आहेत, ते आपले मेंटल फंक्शन्स पण फार प्रॉपरली होत नाही. ठीक आहे, नक्कीच. म्हणजे फक्त आपण क्रॅम्प वगैरे आले का नुसतं पाणी प्या सांगतो. आज तुम्ही सोडियमला डायल्यूट करतायत एक्सेस अमाऊंटमध्ये वॉटर कन्झ्युम करून. तर पण असंही नाही आहे, काही वेळेस डिहायड्रेशनमुळे सुद्धा क्रॅम्प येऊ शकतात, ओव्हर हायड्रेशनमुळे सुद्धा क्रॅम्प येऊ शकतात. आणि जगात तू कुठल्याही फिजिओथेरपिस्टला, कोणत्याही डॉक्टरला विचार की सर मला क्रॅम्प का येत आहेत ह्याचा आन्सर द्या, तर कुणीच स्ट्रेट सिंगल लाईनमध्ये त्याचा आन्सर देऊ शकत नाही. मल्टिपल रिझन्स असतात बॉडीमध्ये क्रॅम्प डेव्हलप होण्यासाठी. तू पण पॉडकास्टच्या अगोदर सांगितलं होतं, तुला एका ट्रेनरचा कॉल आला होता आणि त्याचा क्रॅम्प ठीकच होत नव्हता. शेवटी त्याला ॲडमिट करावं लागलं आणि डॉक्टरने सांगितलं की सोडियम लो झालं होतं. तर हे सोडियम लो होण्याच्या मागे बरेच कारण आहेत, पण ओव्हर हायड्रेशनमुळे सुद्धा सोडियम लो होऊ शकतं. आणि जसं त्याचं सलाईन लावल्यानंतरच तो ठीक झाला. नक्की. अजून एक इलेक्ट्रॉल किंवा ORSचं प्रमाणात म्हणजे काउंटरवरती घेतलं जातं भरपूर प्रमाणात, त्याच्याबद्दल एक थोडक्यात आम्हाला काय सांगाल तुम्ही? ओके, ठीक आहे. तर ORS जो आहे ना, तो उन्हाळ्याच्या टाईममध्ये घेणं गरजेचंच आहे. जे फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, जे लोक फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही त्यांना ORS घ्यायची गरज नाही आहे. डॉक्टर ORS कशासाठी लिहितात? ज्यावेळेस वोमिटिंग आणि डायरिया ह्या कंडिशन क्रिएट होतात आणि शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण लॉस होतं. तर ओमिटिंग थ्रू सोडियम मोठ्या प्रमाणात लॉस होतो, कारण गॅस्ट्रिक ॲसिड्स पण बाहेर पडतात आणि गॅस्ट्रिक ॲसिडमध्ये सोडियमचं प्रमाण असतं. आणि डायरियामध्ये पण लूज मोशन थ्रू बॉडीच्या बाहेर फ्लुइड जातं,
तेव्हा पण जातं. त्याच्यामुळे ORSमध्ये बाकी इलेक्ट्रोलाइट तर आहेत, सोडियम आहे, क्लोरीन आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, पण मेजॉरिटीली जो असतो तो सोडियम असतो. आणि ज्यावेळेस जर ज्याला कुणाला भीती असेल की मी माझ्या शरीराला ओव्हर हायड्रेट करतो आहे, तर अशा व्यक्तीने 100% ORS किंवा इलेक्ट्रोलाइट ड्रिंक घ्यायला पाहिजे. जरी त्याने फ्लुइड ॲक्सेस कन्झ्युम केलं तरी त्याला हायपोनायट्रेमिया होण्याचा चान्स नाही आहे. तो ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये त्याचा सोडियम पण देतो आहे त्याच्या सिस्टीममध्ये आणि त्याचं रक्तामध्ये सोडियमचं प्रमाण मेंटेन राहतं आहे. नक्कीच सर, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. आणि सध्या आता उन्हाळा खूप चालू आहे आणि याची खूप गरज होती लोकांना, उन्हाळा आणि हायड्रेशन रिलेटेड. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. ओके अभय, पण मला एक गोष्ट सांगायची आहे आपल्या व्ह्युअर्सला की बॉडीला प्रॉपरली हायड्रेटेड ठेवायचं असेल तर तुम्ही ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये वॉटर इनटेक करा. हा वॉटर इनटेक 3 ते 4 लिटर असू द्या. त्यासोबतच कॅफिनेटेड बेवरेज नका कन्झ्युम करू. नारळ पाणी हा एक उत्तम उपाय आहे, पण एक नारळ पाण्याची किंमत ही पुण्यामध्ये 60 रुपये आहे. प्रत्येकालाच अफोर्ड होईल असं नाही, पण नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स पण आहेत, ते तुमच्या बॉडीला प्रॉपरली हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असेल, काकडी असेल, ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, पाण्याचं प्रमाण, असे फ्रूट्स व्हेजिटेबल्स असेल, त्याला ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये कन्झ्युम करा. स्वतःला प्रॉपरली रिहायड्रेटेड ठेवा आणि तो डेफिनेटली तुम्हाला मेंटल आणि फिजिकल परफॉर्मन्सवरती तर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करणारच आहे. धन्यवाद, तुम्ही आमचं पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितलात. तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. पुढचा पॉडकास्ट कुठल्या विषयावर हवा आहे तुम्ही ते पण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आमच्या दोघांच्या डोक्यामध्ये असं आहे की नो युअर हार्मोन ही सिरीज स्टार्ट करायची आहे आणि हार्मोनल इम्बॅलन्सचा बराच असे प्रॉब्लेम होतात. अभयला फेसबुक, इंस्टाग्रामला मोठी फॉलोईंग आहे, त्याला बरेच हार्मोन रिलेटेड क्वेश्चन्स येतात. तर आपण तो पुढचा जो आहे तो नो युअर हार्मोन सिरीजचा पॉडकास्ट स्टार्ट करू. थँक्यू. थँक्यू.